नमस्कार मंडळी, कसे आहात? आता घराबाहेर पडलो की सगळ्या गाड्यांवरती कलिंगड आणि खरबूज हे आपल्याला दिसतं. त्यामध्ये कलिंगड हे आपलं जरा जास्तच आवडीचं फळ नाही का? कारण त्यामध्ये भरपूर पाणीसुद्धा असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या फॅमिलीसोबत खाण्याचा आस्वाद घेण्यात याची जी मजा असते ना, ती वेगळीच असते. तर आज मी तुम्हाला चांगलं कलिंगड कशा पद्धतीने निवडायचं, त्याचबरोबर यामधल्या बिया वेगळ्या कशा काढायच्या, कसं कापायचं, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 2 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर याची एक साईड असते बघा, तिथे देठ असतं. जर ते देठ कोरडं असेल, सुकलेलं असेल, तर याचा अर्थ ते कलिंगड लाल आहे आणि ते अगदी कच्चं कलिंगड नाही आहे. जर ते देठ ओलं असेल तर याचा अर्थ ते कलिंगड जे आहे ते कच्चं असं आहे आणि पांढरटसुद्धा निघू शकतं. आता बघा, मी तुमच्यासमोर हे कापून घेते. या कलिंगडचं जे काही देठ आहे ते देठ तुटलेलं होतं, म्हणजेच माझ्याकडनंच तुटलं खरं तर, शूट करण्याच्या आधी आणता पण मी तसंच बघून निवडलेलं होतं. आणि तुम्ही इकडे बघू शकता, अगदी लाल बुंद असं आपलं कलिंगड हे निघालेलं आहे. आता आमच्या भागामध्ये खरंच सांगते याला टरबूजच म्हणतात, पण इतक्या साऱ्या कमेंट आल्या त्यामुळे मी आज ठरवलं की आज मला पूर्ण व्हिडिओमध्ये कलिंगड असंच म्हणायचं आहे. सो तुम्ही बघू शकता, आपण काय केलं आहे, कलिंगडचे असे 2 भाग करून घेतले आहेत आणि लाल असं कलिंगड निघलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोडसुद्धा हे कलिंगड आहे. आता हे कलिंगड कसं कापायचं ते बघूयात. आता कलिंगड खाण्याचे काय फायदे आहेत यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. त्याचा लाल भाग, त्याचा पांढरा भाग आणि त्याचे सालीचे आणि त्याचबरोबर त्यामधील जे काही बिया असतात त्याचे काय महत्त्व आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण पहिली पद्धत बघूयात आपले कलिंगड कापण्याची. आता बऱ्याचदा असं होतं, लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा आपण बिया जे असतात ना त्या बिलकुल आवडत नाहीत आणि लहान मुलांना तर आपण शक्यतोवर बिया ह्या काढूनच देतो. मग अशा वेळेस आपल्याला त्यांना ते बिया काढण्यासाठी भरपूर वेळ लागतो. मग तुम्ही ही पहिली पद्धत वापरू शकता किंवा दुसरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती पद्धतसुद्धा तुम्ही वापरू शकता. पहिली पद्धत अशी की तुम्हाला अशा स्लाइसेस करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याचा जो काही सालीकडचा भाग आणि पांढरट भाग आहे जो तुम्हाला नाही खायचा आहे, तर तो तुम्हाला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे. आपण लालसर असा भाग याचा घेतो आहोत. ह्या सालीचे जे काही पांढरट भाग असतो त्याची टूटी फ्रुटीसुद्धा बनते, तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. भरपूर असे याचे फायदे आहेत. चला आता आपण काय करणार आहोत, याच्या अशा पद्धतीने स्लाइसेस करून घ्यायचे आहेत. कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं आणि पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप कमी होत असतं. त्यामुळे आपण पाण्याचं सेवन हे जास्त केलं पाहिजे. घामावाटे आपल्या शरीरातील पाणी हे बाहेर निघत असतं, त्यामुळे आपलं शरीर हे डिहायड्रेट होतं. त्यामुळे तुम्ही नेहमी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी तर पिलंच पाहिजे, पण असे सुद्धा फ्रूट्स खाल्ले पाहिजे की ज्यामध्ये जे आहे जास्त प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे आपलं शरीरसुद्धा हायड्रेटेड राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या फ्रूट्समध्ये जे काही पोषण तत्व आहे ते सुद्धा आपल्या शरीराला मिळतात. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नक्की अशा पद्धतीने फ्रूटचं सेवन नक्की केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही याचं ज्यूससुद्धा करू शकता. आणि आता बघा, आपण याचे स्लाइसेस करून घेतले आहेत. अशा ठिकाणी स्लाइस करायचं आहे की जिथे बिया तुम्हाला जास्त दिसत आहे, म्हणजे त्या बिया अगदी काठाला येतील आणि आपण व्यवस्थितरित्या त्यामधून बिया काढून घेऊ. तर ही आहे पहिली पद्धत आणि अगदी व्यवस्थितरित्या आपण हे जे काही कलिंगड आहे ते कापून घेतलेलं आहे. आणि ही पहिली पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता आपण दुसरी पद्धत बघूयात. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला सेम पद्धतीने अर्ध टरबूज कापून घ्यायचं आहे. नंतर त्याला अशा पद्धतीने स्लाइसेस करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने याच्या स्लाइसेस करते आहे. थोडं जे आहे डिस्टन्स ठेवून बस तशा स्लाइसेस तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. ही पद्धत पर्सनली माझी खूप फेवरेट आहे. यामध्ये ज्या काही बिया काढण्याची प्रोसेस आहे तीसुद्धा खूप झटपट होते ॲज कम्पेअर पहिल्या पद्धतीने. आणि मेन गोष्ट म्हणजे जर मुलांना जे आहे तुम्हाला असं स्टिकसारखं किंवा पॉप्सिकलसारखं द्यायचं असेल तर तसंसुद्धा हे निघतं आणि खायलासुद्धा प्रचंड अशी मजा येते मुलांना स्पेशली. कारण त्यांना असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दिलं ना कोणतंही फळ, तर त्यांना प्रचंड जे ते आहे खायला आवडतं. जर त्यांना आवडत जरी नसेल तर त्यांना नवीन काहीतरी बघून, अरे हे काहीतरी नवीन आहे म्हणून ते नक्कीच ते खातात. तर बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले तशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि बघू शकता अगदी पॉप्सिकल किंवा आईस्क्रीम सारखं कुल्फीसारखं हे अगदी निघालेलं आहे.
आता जेव्हा तुम्ही याचं अशा पद्धतीने कट करता तेव्हा ज्या काही बिया आहेत ना त्या अगदी काठोकाठ असतात. तुम्ही बघा, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. अलगदरित्या तुम्ही त्या बिया काढून घेऊ शकता किंवा बियांचं जर तुम्ही सेवन करत असाल अतिउत्तम. बघा किती व्यवस्थितरित्या या बिया निघून जातात. तर या दोन्हीही पद्धतीपैकी तुम्हाला कोणती पद्धत सोपी जाते ती पद्धत तुम्ही वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त मी अजून एक पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे, ती सुद्धा तुम्ही पद्धत नक्कीच वापरून बघू शकता. आणि या उन्हाळ्यामध्ये कलिंगडचा नक्की आस्वाद घ्या आणि अशा पद्धतीने सगळ्यांसोबत कलिंगड कापून मस्त असं एन्जॉयसुद्धा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ज्यूस बनवायचा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कापून यामधील बिया काढून याचे ज्यूससुद्धा बनवू शकता. किंवा जो सालीकडचा भाग आहे तिथे थोडी जी आहे ती डिझाईन वगैरे करून मुलांनासुद्धा देऊ शकता. त्यांना थोडंसं आकर्षण वाटावं आणि त्यांनी खावं म्हणून तसंसुद्धा तुम्ही करू शकता. बघा बिया किती अलगदरित्या निघत आहेत ना. हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला या दोन पद्धतीपैकी कोणती पद्धत चांगली वाटली आणि सोपी वाटली तेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सो मंडळी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. चला, या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा कलिंगडचा आस्वाद घ्या आणि मी सुद्धा घेते आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.